आज माऊलींचं प्रस्थान सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे होत असताना माऊलींचा हा सातारा जिल्ह्यातील पहिलाच मुक्काम आहे। दर्शक हो, तुम्ही पाहू शकत असाल की तिथे हजारोंचा जनसमुदाय लोणंदच्या आसपास मधील जी गावं आहेत त्या गावामधील हजारो नागरिक इथं माऊलींचं दर्शन घेण्यासाठी त्यांच्या मनामध्ये एक उत्कंठा निर्माण झालेली आहे की माऊलींची पालखी कधी एकदा या लोणंद पालखी तळावरती येते, तिचं आगमन होतंय। आज नामाचा गजर चाललेला आहे, हरिनामाचा गजर चाललेला आहे आणि हरिनामाच्या गजरामध्ये लाखो वारकरी आणि हजारो लोणंदवासीकर माऊलींचं दर्शन घेण्यासाठी इथं आतुरतेनं माऊलींच्या येण्याची वाट बघत आहेत। तुम्ही पाहू शकत असाल की या साईडला पूर्ण लाईन लागलेली आहे। माऊलींचं दर्शन घेण्यासाठी पूर्णपणे लाईन लागलेली आहे। जवळजवळ अर्धा पाऊण किलोमीटरवरती ही लाईन गेलेली आहे। आज हे आळंदीहून माऊलींच्या पालखी बरोबरच आळंदी ते पंढरपूर असा प्रवास करत आहेत, पायी प्रवास करत आहेत। पालखी सोहळा मालक एक नंबर दिंडी, या दिंडीतील हे वारकरी आहेत आणि हे वारकरी ही आज लोणंद तळावरती पालखी येण्याची आतुरतेने वाट बघत आहेत। तुम्ही पाहू शकत असाल इकडे माऊलींची पालखी आलेली आहे। बघा मित्रांनो, ज्ञानेश्वर माऊलींची पालखी तुम्हाला समोर दिसत आहे। आज लाखोंचा जनसमुदाय हरिनामाच्या गजरामध्ये लोणंद नगरीत दुमदुमून गेलेले आहे। या लोणंद नगरीमध्ये हजारो भक्तगण, माऊलींचे भक्तगण, विठ्ठलाचे भक्तगण, लोणंद आणि लोणंदच्या आसपासची जी गावे आहेत त्या गावामधील हजारो नागरिक, आबाल वृद्ध, लहान मुलं हे माऊलींच्या दर्शनासाठी ह्या लोणंदच्या पालखी तळावरती जवळजवळ 4 तास झाले उन्हामध्ये माऊलींच्या येण्याची वाट बघत होते आणि त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। माऊलींचं आगमन नुकतंच पालखी तळावरती झालेलं आहे। तुम्ही पाहू शकत असाल की माऊलींचं आगमन तिथं झालेलं आहे आणि या हरिनामाचा गजर चाललेला आहे। त्या हरिनामाच्या गजरामध्ये हे लोणंद नगरी दुमदुमून गेलेले आहे। बघा मित्रांनो, पोलीस बंदोबस्त आहे। सातारा पोलीस प्रशासनानं योग्य असा पालखी तळावरती पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे। ज्ञानोबा 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 माऊली या गजरामध्ये ही लोणंद नगरी अक्षरशः दुमदुमून गेलेली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव ड्रोन कॅमेरानं पोलीस प्रशासनाकडून करडी नजर ठेवलेली आहे। तुम्ही पाहू शकत असाल ड्रोन कॅमेरे आहेत। ड्रोन कॅमेरानं या पालखी तळावरती काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अत्यंत कडक व्यवस्था ठेवलेली आहे। पोलीस प्रशासनातील मोठमोठे IPS अधिकारी या पालखी तळावरती बारकाईने लक्ष ठेवून आहेत। तुम्ही पाहू शकत असाल इथे तुम्ही पाहू शकत असाल की पूर्णपणे ही लोणंद वासीकर, सातारा जिल्ह्यातील, बाजूच्या सांगली जिल्ह्यातील, कोल्हापूर जिल्ह्यातील बरेचसे भक्तगण, माऊलींचे चाहते आज लोणंद नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांना माऊलींचं दर्शन घ्यायचं आहे, माऊलींच्या चरणावरती नतमस्तक व्हायचं आहे आणि या माऊलीच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी 4 ते 5 तास सलग उन्हामध्ये बसून माऊलींच्या येण्याची प्रतीक्षा हे भक्तगण करत होते। आणि या साईडला तुम्ही बघत असाल हजारो वारकरी दिंडीमध्ये चालत असताना सुद्धा या पालखी तळावरती माऊलींच्या दर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत। हरिनामाचा गजर, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानराज तुकाराम माऊलीच्या गजरामध्ये माऊलींचं दर्शन घेण्यासाठी हे सर्वजण आतुरलेले आहेत, आसुसलेले आहेत।